बातमी नागपुरातून नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं खबरदारी घेतलेली आहे। नागपुरातील सर्व नगरसेवकांना गोव्याला पाठवलेलं आहे, सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं ही खबरदारी घेतली, आपली मतं फुटू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे। नागपुरातील भाजप नगरसेवक हे गोव्यामध्ये मुक्काम ठोकणार आहेत। या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे, तर विरोधकांनी टीकाही केली आहे। आमचे नागपूरचे सर्व नगरसेवक, जिल्ह्यातले सर्व नगरसेवक हे आपले स्वतःचे पैसे खर्च करून प्रशिक्षणाला चालले आहे। सोबतच काही प्रवासाला चालले आहे, पण त्यांनी सांगितलं की आम्ही आपल्या स्वखर्चाने आम्ही आमची ट्रिप करू, आम्हाला पक्षाकडनं कुठली मदत नको आहे। ही एक चांगली बाब नागपूरमध्ये एक आदर्श उदाहरण ठरलेलं आहे की लोकांची चिंता तुम्हाला कुठल्याही प्रकारची नाही आहे आणि निवळ सत्ता आणि राजकारण आणि जे यांचं राजकारण आहे फोडाफाडीचं, त्या पद्धतीने त्या दृष्टीने हे जर यांचे लोकप्रतिनिधी नेत आहे, तर त्या माध्यमातून असं लक्षात येते की लोकांची कुठल्याही प्रकारे यांना चिंता नाही। कारण 10 दिवस जातील तर लोकांचे जे प्रश्न आहेत लोकप्रतिनिधीचे, ते उन्हाळ्याचे दिवस आहे, ते त्यांना म्हणजे हे याच्यातून सिद्ध होते की त्यांना लोकांचं घेणदेणं नाही, फक्त सत्ता आणि राजकारणाचं घेणदेणं आहे। नागरिकांची गैरसोय होताना निवडणुकीचं कारण किंवा निमित्त साधून ह्या सत्ताधारी संपूर्ण नगरसेवक ह्या जर शहरातून जर एक बाहेर जात असेल, मला असं वाटते की हे सत्तेमध्ये असून त्याचं महत्त्व किंवा ह्या शहरातील नागरिकांची ह्या उन्हाळ्यासारख्या दिवसामध्ये परिस्थिती म्हणजे ज्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी मिळत नाही आहे, हा जो त्रास त्यांना सहन करावा लागत आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून आपण कुठेतरी प्रशिक्षणाच्या नावाने बाहेर जात असेल तर हे योग्य नाही आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तेजस, विरोधकांनी टीका केलेली आहे, भाजपला या विधान परिषद निवडणुकीमध्ये मतं फुटतील ही भीती आहे, त्यामुळे या सर्व नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। खरंच भाजपला भीती आहे मतं फुटतील याची? नक्कीच आपण जर बघितलं असेल जगदीश, तर कुठलीही रिक्स जी आहे ते भाजप घ्यायला तयार नाही। त्यासाठी जे आहे ते उद्यापासून जे आहे ते भाजपचे नगरसेवक जे आहेत ते गोव्याला जे आहे ते रवाना होणार आहे। सायंकाळच्या वेळी हे संपूर्ण नगरसेवक गोव्याला रवाना होणार आहे आणि 3 दिवस जे आहे ते गोव्याला जे आहे ते मुक्काम ठाकणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर सत्तेत जे आहे ते भाजप आहे, सर्वाधिक जे नगरसेवक ते भाजपचे आहेत, जिल्हा परिषद सदस्य सुद्धा जे आहे ते भाजपचे आणि तगडे आव्हान जे आहे ते अतुल लोंढेचे असणार आहे, काँग्रेसचे ते उमेदवार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर गोव्याला हे जाणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते मुंबईला जातील, त्यानंतर जे आहे ते मुंबईवरनं जे आहे ते गोव्याला जातील, त्या ठिकाणी ते 3 दिवस मुक्काम असणार आहे। त्यानंतर जे आहे 15 ते 17 तारखेपर्यंत या दरम्यान जे आहे ते प्रशिक्षण वर्ग जे आहे ते मुंबईत ते रामभाऊ माडगे ते होणार आहे। त्या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळे जे आहे ते एका अर्थानं प्रशिक्षणाचा भाग जे आहे कार्यकर्त्याला व्हावा, नगरसेवकाला आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून जे आहे ते नगरसेवकाला जे आहे ते प्रशिक्षण मिळावा, या उद्देशातून जे आहे ते भाजपने एका दगडात 2 पक्षी मारले। एकूणच बघितलं असेल तर सहलीला सुद्धा जाणार आहे आणि दुसरं जे आहे ते प्रशिक्षण सुद्धा असणार आहे। त्यामुळे जे आहेत भाजपच्या नगरसेवकांनी जे आहे ते 13,000 रुपये जे आहे ते प्रशिक्षण वर्गासाठी भरलेले आहेत। त्यामुळे विरोधकांकडनं जे आहे ते आता जे आहे ते भाजपवर जे आहे ते टीकेची झोड उडत आहे। त्यामुळे पाहावं लागेल की 17 तारखेला आल्यानंतर जे आहे एकूणच जे बघावं लागेल की किती मतदान जे आहे ते भाजपला म्हणजे भाजपचे उमेदवार राज्य पोद्दारला मिळतं। अधिक मतदान मिळण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचा संपूर्ण खेळ असल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आणि एक नीती जी आहे ते भाजपने जे आहे ते या निवडणुकीत आखलेली आहे। तेजस, तुम्ही असेच जोडलेले राहा।